टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी अच्छा। तर का म्हणता मित्रमैत्रिणी, पहिले पटापट ब्रश करून घेतलं, मग चाय प्यायसाठी गेलो। आता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की मी कुठे येऊन होतो। कालचा दिवस पूर्ण साफसफाईमध्येच गेला होता। आता हे काम राहिले होते वाटते आमच्या मागं। सकाळी उठल्याबरोबर कामं लागले आमच्या मागं, कारण बरोबर आहे आज तर वास्तूचा दिवस होता म्हणा, पण जाऊ दे करून घ्यावं म्हणलो, का फालतू नाराज करायचे आणले बी। आपले हार तर लावून झाले होते, आता पुन्हा एक आपल्याला काम होता, झेंडा लावायचे होते। ओम्या म्हणलो तूच करू शकतेस म्हणलो असे काम, तुझ्याशिवाय दुसरा करत नाही। सकाळी बहुत जास्त सून होती इकडं, मग ओम्याने मी गेलो एक राऊंड मारासाठी, म्हणलो चल जाऊन येऊ म्हणलं त्या गावामधून कसा वाटते। पण काय करतेस भाऊ, वेळेवरच फोन केले आम्हाला या म्हणून लवकर। कुठे जातो म्हणला तर ते बी जायला नाही भेटत, कारण कामच बहुत राहते तर आमच्या मागं। पूजाची तयारी का पूजा चालू झाली होती आणि आमची आंघोळ बी व्हायची होती, कारण एवढं मसण्यासारखे होतो ना आम्ही, बहुत कामं केली नव्हती ना जास्त, म्हणून तुम्ही कामावामा करत राहा, मी येतो म्हणलं आंघोळ करून। मग का आपली आंघोळ वांघोळ झाली, मग भावले म्हणलं सोडून दे म्हणलं तेथपर्यंत, कारण एक तर मामा बी येणार होता तिकडं आणि मला इथून जायचं होतं पुन्हा दुसऱ्या वास्तूकडे चामोर्शीकडे। आता लग्न तर खतम झाले होते, आता वास्तूकच बाकी होते वाटते। चेतक भाऊले उचलून त्याच्या गावावरून मग निघलो आम्ही चामोर्शीकडे जायसाठी, कारण सोनापूर एक गाव आहे ना तिथे जायचं होतं आपल्याला। येता आल्यावर जेवणच चालू होते, मग आम्ही बी जेवण केलं। आता ज्यांच्या घरी वास्तूकडे आलो त्यांना बाय बाय केलो। एक तर चेतक भाऊ तिथेच थांबला, कारण मग आपल्याला निघायचं होतं चिमड्याले। येथून पकडायची होती आपल्याला बॅग, मग बॅग पकडलो, मग निघलो सिंधिया जायसाठी। आता सिंधियात आल्यावर पुरा अंधारच पडला आपल्याला। तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये।